जय शिवराय बांधवांनो, महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी 15,000 रुपये अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। आता ही नेमकी योजना काय आहे, कशाबद्दल आहे, या योजनेचा उद्देश काय आहे, योजनेचे निकष काय आहेत आणि या योजनेत पात्र होण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, या संबंधीची सविस्तर माहिती आपल्याला या शासनाच्या JR मधून घ्यायची आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळी माहिती तुमच्या लक्षात येणार आहे। तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य अशी ही योजना आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे की दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जातात आणि त्यामधील ही एक आहे। तर ते दिव्यांग जे असतील त्यांना स्वयंरोजगारासाठी हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। तर शासन निर्णय असा आहे, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे। स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तीच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरिता 15,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघु उद्योग सेवा व्यवसाय सुरू करावयास प्रोत्साहन देणे असा हा महत्त्वाचा उद्देश आहे। आता याचे निकष कसे असणार आहेत, तर ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू असणार आहे। अर्जदाराचे म्हणजेच लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ही 15,000 रुपये इतकीच असणार आहे। शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असणार आहे। प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री म्हणजे ज्या काही टूल किट लागणार आहे त्यासाठीच असणार आहे। लाभार्थ्यांनी सादर करावयाची महत्त्वाची आता कागदपत्रे, तर यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज आहे। अर्ज पण तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र जे की ऑनलाईन केलेलं आहे ते असणं गरजेचं आहे। त्यानंतर कोणतंही तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। तुमचा रहिवासाचं अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे। साधन सामग्री म्हणजे टूल किट आवश्यक साहित्याची यादी, तुम्हाला काय खरेदी करायचं आहे त्याची यादी। त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक। सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबत आहे, तो आपण बघूया। लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील। आता हे सर्व आपल्याला अर्ज हे जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागणार आहेत आणि यासाठी जी काही निवड समिती आहे त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे हे अध्यक्ष आहेत आणि बाकी त्यांची जी सदस्य समिती आणि दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी हा सदस्य सचिव असणार आहे। आता समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील
आता यानुसार जो काही अर्ज पात्र ठरतील त्यांना DBTच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत. आता यासाठी पुढील ज्या काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचा आहे की तो अर्ज कसा करायचा आणि अर्ज कसा असणार आहे. तर अर्जाचा नमुना असा आहे. परिशिष्ट अ मध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेसाठी अर्ज हा जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे करायचा आहे. यामध्ये आपला अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पूर्ण नाव, आपला पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, जन्मतारीख, आपलं वय, मोबाईल नंबर, ईमेल ID असल्यास, पुरुष, महिला किंवा इतर असल्यास, वैवाहिक स्थिती तुमची काय आहे ती, त्याप्रमाणे दिव्यांगत्वाचा प्रकार कोणता आहे तो प्रकार इथं द्यायचा आहे. दिव्यांगत्वाची टक्केवारी किती आहे ती सुद्धा लिहायची. आणि तुम्ही जे काही प्रमाणपत्र काढले त्यावरील क्रमांक आणि दिनांक, तुमचा आधार नंबर, तुमची शैक्षणिक माहिती, तुमचा जो काही प्रस्तावित व्यवसाय रोजगार करायचा आहे त्यासंबंधीची माहिती, त्यानंतर जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती एवढी कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत संलग्न करायची आहेत. आणि त्यानंतर एक अर्जदारांसाठी घोषणापत्र आहे. हे घोषणापत्र भरून हा सविस्तर अर्ज दिव्यांग कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी यांच्याकडे आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला हे टूल किटसाठी 15,000 रुपये आपल्या खात्यावर DBTच्या माध्यमातून मिळणार आहेत. अशी ही शासनाची नवीन योजना आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या जवळील जे काही दिव्यांग बांधव असतील अशा सर्व बांधवांना ही माहिती शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. धन्यवाद.